निषेध असो, निषेध असो, निषेध असो, निषेध असो, निषेध असो, निषेध असो, निषेध असो. जो नसलेला मुद्दा काढला जातोय तो म्हणजे नदी का नाला. आदिला नदी आहे का आदिला नाला आहे. तर आत्ताच्या जेवढे काही रेकॉर्ड्स आपल्याकडे उपलब्ध आहेत, महापालिकेच्या माध्यमातून असेल, इरिगेशनच्या माध्यमातून असेल, किंवा सर्वे ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवरती जे काही नकाशे ते टाकलेले आहेत त्याच्यावरती आदिला नाला हा उल्लेख केलेला आहे. आमचा प्रश्न हाच आहे की याला तुम्ही नदीमध्ये बघू नका किंवा नदी म्हणून बघू नका, कारण नाला म्हणूनच आतापर्यंत सगळे कन्स्ट्रक्शन किंवा त्याच्या ज्या परवानगी आहेत ते दिल्या गेलेले आहेत आणि लोकांनी आता आपली घरं बांधलेली आहेत, अनेक वर्षापासून इथं ती राहत आहेत. परंतु आता हा मुद्दा नव्यानं उकरून वेगळं डिझास्टर करण्याचं चिन्ह आता आम्हाला दिसत आहे. वास्तविक पाहता या ओढ्याचं जे काही खोलीकरण रुंदीकरण होणं अपेक्षित होतं ते झालेलं नाहीये. त्यामुळे ते पाणी मागच्या वेळेस सुद्धा पावसामुळे ओढ्याच्या बाहेर आलं. याच्यावरती कुठल्याही प्रकारचं लक्ष न देता नदी की नाला किंवा डिझास्टर मॅनेजमेंट अशा वेगवेगळ्या पद्धतीनं त्याला रंगवण्याचं काम प्रशासनाकडून केलं जाते. ज्या गोष्टी प्रशासनानं मंजूर केल्या त्याच गोष्टी अनधिकृत करण्याचं काम सुद्धा प्रशासनाकडून केलं जाते असं आम्हाला वाटतंय. याच्यामध्ये काहीतरी आर्थिक काही गोष्टी दडलेल्या आहेत का असा आम्हाला संशय वाटतो. याच्यामध्ये काही वेगळ्या पद्धतीनं निधी आपल्या खिशामध्ये घालायचा आहे का असं आम्हाला वाटतंय. याच्यावरती काम होणं गरजेचं आहे. जे मी आता तुम्हाला म्हटलं की याची 5 मीटर जितकी खोलीकरण आणि 50 ते 60 फूट इतकं रुंदीकरण करत जर तुम्ही गेलात तर एक थेंब पाणी सुद्धा इथं थांबणार नाही. ही गोष्ट बाजूला ठेवून आहे ते घरं इलिगल करण्याचा जो डाव आहे त्याला कुठेतरी आम्ही विरोध करणार आहोत. महत्वाचं म्हटलं तर ही नदी नाहीच आहे, हा नाला आहे. इरिगेशन डिपार्टमेंटकडून आम्ही जी माहिती घेतली त्या माहितीच्या आधारे आम्ही जर तुम्हाला सांगितलं तर हा सांडवा आहे. हिप्परगा तलावाचा हा ओव्हरफ्लो जाण्यासाठी हा सांडवा ब्रिटिश काळात केलेला होता. दुसरं महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर याच कॉर्पोरेशनने NTPC सोबत एक करार केलेला आहे. या नाल्याचं घाण पाणी सांडपाणी याच्यावर प्रक्रिया करून 60 लाख लिटर पाणी NTPCला देण्यासाठी त्यांनी देगावला एक प्लांट केलेला आहे. जवळपास त्या प्लांटसाठी त्या लोकांनी 300 कोटीपर्यंत खर्च केलेला आहे. मग हा जो खर्च केलेला आहे किंवा हा जो काही करार केलेला आहे तो चुकीचा केलेला आहे का? म्हणजे कॉर्पोरेशनने स्वतःचे जे काही आहेत त्यांच्या पद्धतीने ते बदलतायत. म्हणजे नाल्याला ते नदीत रूपांतर करतायत आणि पाहिजे तेव्हा ते स्वतःचा फायदा असेल तर त्याला नाल्यात रूपांतर करतायत. या गोष्टीवर त्यांनी खुलासा द्यावा आणि या इतके जे 10,000 लोक आहेत त्यांना कशा पद्धतीने विस्थापित करणार आपण आणि त्याला जबाबदार कोण, यावर कॉर्पोरेशनने आम्हाला उत्तर द्यावं. माझं वय 88 वर्ष. तेव्हापासून मला कळतं तसं हा थोरला ओढा म्हणून आम्ही ओळखतात. काय आजूबाजू शेतकरी अमुक तमुक हे जे थोरला ओढा म्हणून एक प्रसिद्ध आहे. बाळ्याचा ओढा थोरला. महापालिका म्हणते नदी आहे. नाही नाही कधी ह्या पाणी आलं का कधी? कधीच नाही. आता प्यायला पाणी सोडतं तर करंगोळी एवढं पाणी सोडतात आणि बिल तर भरपूर घेतात. बरोबर. पाण्याचा बिल भरपूर कॉर्पोरेशन आता हे नाल्याचं आहे, हे तर आहे ना. नाही नाही मला कळतं तसंच पाणी इथं नाही आहे.